लावून नका बस. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज प्रस्तुत करते मी लग्न घटिका भाग 2. आणि ही आमच्या घरातली सर्वात छोटी सदस्य, जिला नाचायला खूप आवडतं. मग आली आमची बारी. सो शूटिंग करायला कोणी जास्त नव्हतं, म्हणून तेवढीच क्लिप मिळाली मला. आणि आता परत ऑन ड्युटी नवरदेव प्रत्येक मंदिरात जाऊन विळाची पानं आणि सुपारी ठेवत होता आणि पाया पडून पुढे निघाली आमची वरात. आणि हे बिनबुलाय बाराती जे खूप छान नाचत होते आणि मी त्यांना शूट करत होती, पण ह्या चुगलखोर पोऱ्याने सगळ्यांना चुगली केली आणि माझा कॉन्टेंट चोळला. नाचून वगैरे झाल्यानंतर आम्हाला खूप भूक लागलेली. आम्ही अर्ध्या रस्त्यातूनच परत गेलो, कारण खूप जल्लद भूक लागली होती. आणि ह्याने पान लगेच वाढल्या चपाती वाढली नाही. तर असं म्हणतात आमच्या गावाला, अरे इथल्यात वाढलं असतं तर जेवण बी होई गेलं असतं आमचं, घरी चालली गेलो असतो इथल्यात आम्ही. अशी आमची गावची लँग्वेज आहे. सो इट्स सो क्यूट. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लगेचच जळगावसाठी निघालो, कारण लग्न जळगावमध्ये होतं आणि सामान गाडीत मावता मावेना. मग आम्ही फटाफट माझ्या मावशीच्या घरी गेलो, तयारसुद्धा झालो. पण आम्ही इतक्या घाई गडबडीत होतो की मी काहीच शूट नाही केलं. आम्ही जोपर्यंत मंदिरात पोहोचलो तोपर्यंत सगळ्यांचे फेटे बांधून झाले होते. इट्स ओके यार, कधीतरी काहीतरी मिस होतंच. नंतर नवरदेवाला रथात चढवण्यात आलं, म्हणजे बसवलं. आमच्या हाती पायाचं. मध्यावर आल्यानंतर नवरीसुद्धा आम्हाला जॉईन झाली. ती पण इथून आम्हाला मांडवापर्यंत आमच्यासोबतच येईल.
इथे मी जरा मुद्दामूनच आमच्या नवरदेवाकडे फोकस केला आहे. बघा बघा त्याच्याकडे. तो स्वतःच्या लग्नाची व्हिडिओ स्वतःच बनवणार आहे कदाचित तो, कारण स्वतःच शूट करत होता. नाचून वगैरे झाल्यानंतर आम्ही मांडवात पोहोचलो. तिथे जाऊन नवरदेवाचं वेलकम केलं, म्हणजे औक्षण केलं. खानदेशी लग्नामध्ये होणारा इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे हा. बघा आता किती मजा येते ते. सगळी मजा मस्ती झाल्यानंतर यांची एंट्री शूट होणार होती, म्हणून मेकअप वगैरेची थोडे इन्स्ट्रक्शन्स मिळत होते आणि आम्ही लोक उभे होते बाहेर. फायनली वर आणि वधूची मांडवात एंट्री झाली. मग सुरू झाले लग्नाच्या विधी आणि आम्हाला मुखवास आणि अक्षता देण्यात आलेल्या. वंदना सामान्पा तु सरस्वती च भगवते निशेषजा. मग नंतर मंगलाष्टकांना सुरुवात झाली होती. फायनली लग्न लागल्यानंतर नवरदेव नवरीने एकमेकांना कॉंग्रॅच्युलेशन्स केलं आणि आम्ही पण त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स केलं, त्यांच्यासोबत फोटो काढले.